नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आपला डे 29. ठीक आहे. आपली जी सिरीज आहे त्याचा. ठीक आहे. आणि याच्या पॅरलली आपली एक मॉक पण झालेली आहे, लाईव्ह मॉक. ठीक आहे. तो आय होप तुम्ही ते पाहिलं असाल. आणि आपलं मेन्सचं सेशन जे आहे ते पण रेग्युलरली प्रत्येक संडेला न्यू आपण जे काही आहे चालू केलेलं आहे, तुम्ही त्याचा पण लाभ घेत असाल असं आपण धरून चालू. ठीक आहे. सो थोडं जरा कसा विषय इकडं चालू आहे, पाऊस कोकणामध्ये, त्याच्यामुळं लाईटचा इश्यू होत आहे. सो त्याच्यामुळं थोडा आता पाऊस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत थोडं विदाऊट व्हिडिओ आपण लेक्चर शूट करणार आहे. बाकी जे काही आपलं हे आहे मॉक आहे त्याचं आपण मंडे, वेनसडे आणि हे ठेवलं होतं. सो त्याला पण आपण प्रत्येक मंडेला आपली मॉक असणार, प्रत्येक मंडेला. कारण व्हिडिओ रेकॉर्ड म्हणजे कॅमेराच चालू करता येत नाही, लाईटच नाही. सो तुम्हाला दिसणारच नाही ना मी काय करतोय ते. मी व्हिडिओ बंद करून केलं तर तुम्हाला म्हणजे असं नाही होणार ते, पण ठीक आहे, फील होणार की पहिलं मॉक दिलं हे. त्या गोष्टी नको व्हायला म्हणून आपण ऑथेंटिक सगळ्या गोष्टी करू. सो त्याच्यामुळं आपलं हे जी काही सिरीज आहे ते रेग्युलर चालू होणार, त्याचा काही विषय नाही. बाकी फक्त कॅमेराचा विषय, दुसरं काही नाही. सो त्याच्यामुळं तर मग जोपर्यंत आपलं लाईट रेग्युलर असणार नाही तोपर्यंत आपण प्रत्येक मंडेला आपलं एक मॉक ठेवू. हे फिक्स असणार. दिस इज 100% फिक्स. मी एवढं देऊ शकतो. बाकी जे काही संडेला हे आहे क्या बोलते उसको, मेंस का सेशन है वो भी चालू रहेगा पॅरलली. आणि हे तर रेग्युलरली चालूच आहे, हे बंद होणार नाही तुमचं. फक्त मॉक जे आहे 3 दिवस मी कंटिन्युअसली हे होणार नाही ते लाईटमुळं, दुसरं काय नाही. जेव्हा आपलं रेग्युलर होईल सगळं तेव्हा मॉक आपण, आणि एक्झाम जर नजदीक आली तर लाईट असू नसू तुमचं जसं रेकॉर्ड करायचं तसं मी रेकॉर्ड करून तुम्हाला लाईव्ह मॉक देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो थोडे दिवस ऍडजस्ट करा आपण. बाकी तर हे रेग्युलर चालू आहे. ठीक. सो बघा, आजचा डे आहे 29. तर बघा काय म्हणले, पहिला प्रश्न काय की आता तुम्हाला इनइक्वालिटीचं सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो बघा काय म्हणलंय, एम कडून ओ कडे जायचं, एम कडून ओ कडे जायचं. दरवाजा जिकडून ओपन आहे तिकडून दुसऱ्याच्या घरी जायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता एमच्या साईडनं दरवाजा ओपन आहे, मग एम हा ओ कडे जाणार. ठीक आहे. सो असं आपल्याला हुडकायचंय की बाबा एम कडून ओ कडे जायचं, पण जाते का बघायचं. एम कडून एन कडे जाते, एम कडून आय कडे पण जाते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं बघा, एम कडून आय कडे जाते आणि इथं परत आय कडून ओ कडे पण जाते, आय कडून ओ कडे पण जाते. ठीक आहे. मग मला सांगा, तुम्ही म्हणताल सर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही हे म्हणताल बरोबर आहे, जातंय ना. जाणं हे महत्वाचं नाही. यम हा, तुम्ही इथं लक्ष द्या, यमच्या असं एका तरी ठिकाणी हे चिन्ह पाहिजे, एकच, म्हणजे विदाऊट पायपुसणीचा तो गेलेला पाहिजे, असं चिन्ह पाहिजे. पण आहे का तिथं प्रत्येक ठिकाणी तो, म्हणजे ऍक्च्युली आहे तो घाण, हे कन्क्लुजन नुसार, की म्हणजे तो स्वच्छता वगैरे ठेवत नाही असं. पण दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर असा विषय होतो इथं. असं समजा की दुसऱ्याच्या घरी गेल्यावर तो दाखवतोय की मी स्वच्छ राहतोय 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 राहतोय, पण कोणत्या ना कोणत्या घरी त्याची ही अस्वच्छता दिसली पाहिजे, अशा कंडिशनमध्ये. फक्त इथं जिथं डोर ओपन आहे ओनली त्या कंडिशनमध्ये. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी डोर ओपन प्लस चटई आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्याला त्याचा जो काही चांगुलपणा आहे तो प्रत्येक ठिकाणी दाखवावा लागतो. ठीक आहे. हे अशी गोष्ट आहे असं समजून घ्या. ठीक. मग हे रॉंग होणार, पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन बघा, ओ कडून एन कडे जायचे और एन कडून ओ कडे जायचे, दोघाला पण दोन्ही दरवाजे ओपन आहे. सो मग हे पाहताना इथं डायरेक्ट बघा, हे बघा, यांना सर्वांसाठी दरवाजे बंद करून ठेवले, यांना सर्वांसाठी दरवाजे बंद करून ठेवले. मग तिकडं ओ तर काय कोण जाऊ शकत नाही. सो म्हणून ही पण कंडिशन काय झाली, रॉंग झाली. ठीक. मग तुम्ही काय करताल, पटमन गडबड करताल आणि निदर वन नॉर कन्क्लुजन 2 is ट्रू करून पुढे जाचाल आणि म्हणताल 35 पैकी 35 झाले, आरआरबीला 40 पैकी 40 झाले, 100% माझं अॅक्युरसी आहे आणि मला एवढे मार्क पडले पाहिजेत. जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे कुठतरी 35 पडलेत, 38 पडलेत, 31 पडलेत, सो ऑन जे काही आहे. मग तुम्ही नंतर IBPS ला पोचताल, असं करचाल, हे करचाल, म्हणजे नॉर्मलायझेशन झालं माझ्या शिफ्टला, माझ्यासोबत असं होतं. तसं नसतं मित्रांनो. कसं असतं माहितीये का, एक बेसिक आपलं काय होतं माहितीये का, आता गडबडीत तुम्ही काय करणार, टाइम कमी असतो, निदर नॉर करून पुढे जाणार. पण ऍक्च्युअली याचं उत्तर काय येणार ते तुम्ही पहा ना. ऍक्च्युअल काय येणार याचं, इदर ऑर येणार. ते काय येणार सांगतो, तुम्हाला सांगितलेलं होतं
हा, तुम्ही म्हणताल परत तर की इथं जे काही कंडिशन आहे, दोन्ही एंटिटी, ही पण एंटिटी, ही पण एंटिटी आणि खाली तशीच ही पण एंटिटी आणि ही पण एंटिटी सेम पाहिजे. तेव्हा आणि दोन्ही कंडिशन रॉंग पाहिजे. इथं फक्त दोन्ही कंडिशन रॉंग तर राहिलेत, पण दोन्ही एंटिटी मधली एक एंटिटी वेगळी आहे ना. इथं वर एम आहे, इथं खाली एन आहे. तुम्ही म्हणताल हे असं कसं इधर ऑर? सो इथं काय चिन्ह आहे बघा, ओ कडून एन कडे जायचे, बरोबर आहे? ओ कडून एन कडे जायचे. पण मग मला सांगा, इथं वर जी स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलंय एम इज इक्वल टू एन, म्हणजे ज्या ठिकाणी एम आहे त्या ठिकाणी तुम्ही एन पण घेऊ शकता, ऑर ज्या ठिकाणी एन आहे त्या ठिकाणी तुम्ही एम पण घेऊ शकता, अशी कंडिशन आहे ती. मग मला सांगा, दुसऱ्या कंडिशन मध्ये पहिली कंडिशन चेंज करायची नाही. स्टेटमेंट मध्ये दिलंय एम इज इक्वल टू एन, मग यांच्या जागी आपण एम घेऊ शकत नाही का? यांच्या जागी आपण एम घेऊ शकत नाही का स्टेटमेंट नुसार? मग त्या कंडिशन नुसार आता ओ कडून एम कडे जायचंय आपल्याला, ओ कडून एम कडे जायचे, ओ कडून आय कडे गेलं पण आय कडून एम कडे जाता येत नाही, ठीक आहे? किंवा एम कडून ओ कडे जायचंय, पण त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला इज इक्वल टूचं चिन्ह पाहिजे. आहे का? नाही, होऊ शकत नाही. ठीक, ही कंडिशन अशी आहे. सो म्हणून या ठिकाणी दोन्ही कंडिशन रॉंग होणार, दोन्ही एंटिटी सेम येणार, दोन्ही कंडिशन रॉंग, दोन्ही एंटिटी रॉंग, म्हणून याचा आन्सर काय? इधर ऑर. आणखीन एक कंडिशन याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इधर ऑरच्या कंडिशन मध्ये तिसरी कंडिशन ही पाहायची की आता एम ओ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम, ही कंडिशन फॉलो झाली पाहिजे. कशी होणार मग बघा, होणारच ती. जर नाही झाली तर मग ती होणार निदर नॉर. ठीक आहे, दोन कंडिशन रॉंग आणि तिसरी कंडिशन आपल्याला ऍझम्पशन करून एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओ करून त्या ठिकाणी एंटिटी काय पण येऊ शकतात आणि ती कंडिशन फॉलो झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग बघा आता एम कडून आय कडे जायचे आणि आय कडून ओ कडे जायचे, दोन्ही ठिकाणी इज इक्वल टू चे चिन्ह आहे, पाय पुसण्याचं चिन्ह आहे. सो म्हणून ही एंटिटी काय होणार? बरोबर होणार. मग ही थर्ड एंटिटी बरोबर, ही दोन एंटिटी सेम असलेले रॉंग, म्हणून याचा आन्सर निदर नॉर. याच ठिकाणी जर ही जेव्हा कन्क्लुजन वाली आपण कंडिशन घेतो तर ही जर बरोबर असलं असती तर त्याचा आन्सर असलं असतं निदर नॉर. लक्ष देऊन बघा, याचं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी ह्याचं नेक्स्ट ह्याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन घेऊन येईल, तुम्हाला परफेक्ट करून सोडायचा म्हणून. ठीक आहे, सो तुम्ही बेझिझक सांगू शकता. ठीक आहे, सो याचं बघा, आता ई कडून जी कडे जायचं. ठीक आहे, आता ई कडून जी कडे जाण्यासाठी पहिल्यांदा बघा, जी इथं आहे, जी कडे जाण्यासाठी पहिल्यांदा एफ कडे गेलं पाहिजे. पण एफ आहे का कुठे? इकडे आहे का बघा, एफ आहे का? सगळ्यात महत्वाचं नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. परत ए कडून एफ कडे जायचंय, ए कडून एफ कडे जाण्यासाठी एफ न दोघांसाठी दरवाजे बंद करून ठेवले, एफ कडे तर जाऊ शकत नाही, म्हणून याचा आन्सर काय? हे पण नाही. मग आता इथं याचा आन्सर काय असणार? निदर वन नॉर टू इज, निदर कन्क्लुजन वन नॉर टू इज ट्रू. ठीक आहे, आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक, जास्त म्हणजे ते इधर ऑरचं कसं, आणि एवढं डोक्याला टेन्शन लावून घ्यायचं नाही सर, एवढे बघायचं असतं का, एवढं बघायचं असतं का? हे का तुम्हाला सांगतो सगळ्यात सोपं. जर तुम्हाला असं पण क्वेश्चन पेपरमध्ये 90% अॅक्युरेसी ठेवून फुल अटेम्प्ट करायचं असतं, फक्त 90% याचा अर्थ असा नाही की हा मग धड 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 काय तर चुकीचं करतो आणि हे करतो आणि ते करतो, तुझ्या अटेम्प्ट 10 येतं त्याच्यात बी 90% चुकीचं म्हणल्यानंतर, सॉरी 90% बरोबर म्हणल्यानंतर तुझे येणार बरोबर 9, 1 चुकणार, त्याच्यात मार्क येणार एवढे काहीतरी, आणि तुम्ही म्हणणार सर 90% अॅक्युरेसी होती, पण अटेम्प्ट कुठे आहेत रे बाबा? 90% अॅक्युरेसी एवढं डोक्यात नका ठेवू, अटेम्प्ट पण डोक्यात ठेवा. 90% अॅक्युरेसी प्लस मॅक्झिमम अटेम्प्ट हे डोक्यात ठेवा. ठीक आहे, 90% अॅक्युरेसी म्हणजे 90% डोक्यात नाही ठेवायचं, हे डोक्यात ठेवायचं आणि 100% अॅक्युरेसी करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, सो बघा, आता बघा पुढला प्रश्न आहे, सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत सिटिंग इन अ लिनियर रो फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. आता बघा, सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत म्हटल्यानंतर काही घ्यायची गरज नाही. ठीक, आता याच्यामध्ये आपलं काय ठरलं होतं? एंड शोधायचा. मग एंड बघा, झड इज 6 टू द राईट ऑफ एच, झड हा 6 टू द राईट ऑफ एच आहे. सुरू करते वेळी 1 2 3 आणि 2 5. ठीक आहे, सुरू करते वेळी पहिल्यांदा एंड भेटजोपर्यंत तुम्ही जी काही कंडिशन आहेत अगोदर ते लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर अवघड जाणार नाही, परत कंडिशन वाचायची गरज आहे का नाही. ठीक आहे, ओनली 2% झड आणि ए, झड आणि ए मध्ये दोघं जण आहे. ठीक आहे, असू द्या. एच एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ आय, एच आणि ए, एक्झॅक्ट असं करू आपण. ठीक आहे, ऍज मेनी पर्सन्स ए अँड झड, आता ए अँड झड मध्ये जेवढे आहेत तेवढेच आय आणि एल मध्ये आहेत.
आय अँड एल मध्ये आहेत. सिंपल. परत बघा, एल हू सीट्स ऍट वन ऑफ द एंड ऑफ द रो. एल हू सीट्स ऍट वन ऑफ द एंड्स. एक एंड जो आहे आपल्याला भेटलेला आहे. मग एल ला आपण इकडे घेऊ. एल समजा इकडे घेतला, हा नॉर्थला पाहतोय, आणि एकदा एल ला इकडे घेऊ. ठीक आहे. सिंपल. एल ला आपण इकडे घेऊ. ठीक आहे. एंडला आहे असं समजू आपण. ठीक. नेक्स्ट आहे बघा आता, ओनली 4% झेड आणि पी. आता झेड आणि पी मध्ये 4 जण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 4 जण आहेत. ठीक. पी हू डज नॉट ऍडजस्टन टू एच. सिंपल. पी हू डज नॉट ऍडजस्टन टू एच याचा मतलब काय समजलं का तुम्हाला? पी जो आहे हा इथं येत नाही, म्हणजे पी हा एचच्या इकडं, झेडच्या परत अजून राईटला पी येणार आहे, झेडच्या तिकडं राईटला येणार आहे. ठीक आहे. टी 2 प्लेसेस अवे फ्रॉम पी, म्हणजे टी आणि पी मध्ये एक जण आहे. ठीक. एम सेकंड टू द राईट ऑफ टी, एम सेकंड टू द राईट ऑफ टी, एम सेकंड टू द राईट ऑफ टी. बरोबर आहे. अँड परत आहे इथं अँड वन ऑफ द एंड्स, म्हणजेच एम जो आहे हा वन ऑफ द एंडला आहे. मग याच्यावरून तुम्हाला काय समजलं? एकतर इथं दिले तुम्हाला एल हू सिट्स ऍट वन ऑफ द एंड. ठीक आहे. वन ऑफ द एंड. मला सांगा आता, टीच्या सेकंड टू द राईटला एम म्हणल्यानंतर, टीच्या सेकंड टू द राईटला एम म्हणल्यानंतर मला सांगा, एम ह्या लेफ्ट हँडला येणार आहे का? एम या लेफ्ट हँडला येणार आहे का? नाही. ऑब्व्हियसली एमला एकच जागा. एम जो आहे हा राईट हँडला येणार आहे, म्हणजे एम हा इकडे येईल, एम हा इकडे येईल, त्याच्यामध्ये एक जण, आणि इकडे टी येईल, कारण टीच्या सेकंड टू द राईटला एम आहे म्हणलं. ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला. ओके. नेक्स्ट बघा, मोर दॅन 5% सीट बिटवीन ए आणि एम. ए आणि एम मध्ये मोर दॅन 5% आहेत. सिंपल. ही कंडिशन आहे. संपला विषय. आता बघा इथं परत ही कंडिशन झाली. मग तुमची परत आहे टी आणि पी मध्ये एक जण आहे. मग घ्या टी आणि पी मध्ये एक जण घ्या. सिंपल. जास्त नाही हे करायचं. टी आणि पी मध्ये एक जण आहे, ही कंडिशन झाली. सिंपल. आता इथे परत झेड आणि पी मध्ये 4 जण आहेत म्हणजे झेड आणि पी मध्ये 4 जण आहेत. घ्या परत 1 2 3 4, हे झेड आणि पी मध्ये, ही कंडिशन झाली. आता झेड जो आहे हा 6 टू द राईट ऑफ एच आहे म्हटले. मग 6 टू द राईट म्हटल्यानंतर एच आणि झेड मध्ये किती पाहिजे? 5 जण पाहिजे. सिंपल. इथे बघा 1 2 3 4 5, आणि इथे एच येणार. ठीक आहे. कारण 6 टू द राईट म्हटल्यानंतर ती कंडिशन आहे. ठीक. आता मला सांगा, ए आणि झेड मध्ये जेवढे आहेत तेवढेच आय आणि एल मध्ये आहेत म्हटलं. ए आणि झेड मध्ये जेवढे आहेत, आता झेड आणि ए मध्ये इथं बघा, झेड आणि ए मध्ये दोघं डायरेक्ट दिले. मग आय आणि एल मध्ये किती घ्यायला पाहिजे? 2 जण घ्यायला पाहिजे. 2 जण घ्या. मग इकडे एल आहे, मग इथे किती आला? आय येणार. सिंपल. बाकी आता आय च्या आणि एच जो आहे हा आय आणि याच्या मध्ये एक्झॅक्ट आहे म्हटले. आणि सगळ्यात महत्वाचं इकडे बघा, ए आणि एम मध्ये मोर दॅन 5% आहेत. मला सांगा, झेड आणि ए मध्ये इकडे जर 2 जण घेतलं, समजा ए इथं आहेत, 1 2 3 4 5 जण बसलाय, आपल्याला काय पाहिजे? मोर दॅन 5. मग ए कुठे येणार? ए कुठे येणार? इकडे येणार. सिंपल. आय होप समजलं असेल तुम्हाला. आता ए आणि एम मध्ये ही पण कंडिशन झाली, परत ही कंडिशन झाली, ए आणि झेड आणि आय आणि एल ची कंडिशन झाली. आता ही आय आणि एच च्या मध्ये, एच हा एक्झॅक्ट मध्ये, ही पण कंडिशन झाली, ही पण. ठीक आहे. आता आय आणि एच च्या मध्ये म्हटल्यानंतर एच्या आणि एच च्या मध्ये किती? 2 जण आहेत. मग आय आणि एच मध्ये किती पाहिजे? 2 जण पाहिजे. मग आय कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे. आय 1 आणि हे 2, इथं आला आय. समजा इथं आला आय, मग इथं 1 2 सोडून परत एल हा एंडला. ही जी कंडिशन आहे तीच खाली घेतलो आपण, ही आहे कंडिशन. सिंपल. सो दिस इज द फायनल सोल्युशन. ठीक आहे. हे आहे सोल्युशन. एक कंडिशनचा एक तार जोडत जाचाल तेव्हा तुम्हाला आन्सर भेटून जाईल. मग ह्याच्यामध्ये टोटल बघा, पहिल्यांदा सोल्युशन केल्या का नाही, डायरेक्ट क्वेश्चनवर जायचं नाही. त्याच्यामध्ये पुढे एक क्वेश्चन असतो, हाऊ मेनी पीपल्स आर देअर इन द रो. हाऊ मेनी पीपल्स आर देअर इन द रो, हा प्रश्न असतो 99%. नसल तरी पण हेच काढून ठेवायचं, म्हणजे पुन्हा अवघड जात नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 जण आहेत असं समजू आपण. ठीक. आता क्वेश्चनवर जाऊ. काय विचारले बघा, हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एच. आता एचच्या थर्ड टू द लेफ्ट कोण आहे बघा? सगळ्यात महत्वाचं, एचच्या हा फर्स्ट, हा सेकंड, हा आय जो आहे हा थर्ड टू द लेफ्ट. ठीक आहे. मग याचा आन्सर काय? आय. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे हा 3 जे स्टेटमेंट आहे त्याच्यामधलं कोणते स्टेटमेंट हे जे आहेत हे ट्रू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग बघा, पहिलं काय म्हणलंय, एच हा 9th टू द राईट ऑफ आय आहे म्हणलं. एच हा 9th टू द राईट ऑफ आय. एच हा 9th टू द राईट ऑफ आय आहे का? नाही. सिंपल. 9th टू द राईट नाही ऑब्व्हियसली.
मग हे रॉंग झालं. परत आहे टी, 4 टू द राईट ऑफ ए. टी हा 4 टू द राईट ऑफ ए आहे. टी जो आहे इथं आहे, टी आहे इथं, ए इथं आहे, काय संबंध 4 टू द राईटचा नाही, म्हणून ही पण रॉंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 7% ए आणि पी. आता ए आणि पी मध्ये 7 जण आहेत का बघा पहिल्यांदा. इथे 1 2 3 4 5 6 7 आहेत. सो जी काही थर्ड कंडिशन आहे, थर्ड वाली कंडिशन आहे ती फॉलो होते. सिंपल. सो आपला आन्सर काय असणार, ओनली 3 इज राईट आन्सर. आय होप समजलं कसं असतं. आणि हे बघा तुम्हाला म्हटलं हाऊ मेनी पर्सन आर सिटिंग इन अ रो, किती होते, 22 होते. ठीक आहे, 22 होते. आपण काढलं तेव्हा 22 होते. ठीक. आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. आणि एक काम करत जावा, जेव्हा मी क्वेश्चन घेतो फक्त माझं सोल्युशन नका पाहत जाऊ, व्हिडिओ पॉज करायचा अँड देन तुम्ही जे काही काय बोलतो उसको तुम्ही पहिल्यांदा सोल्युशन करायचं, सॉल्व्ह करायचं. देन मग माझा आन्सर जे काही येईल ते पाहायचं, मग मॅच करायचं की बाबा बरोबर आहे का नाही. बरोबर असेल तर तुमची प्रॅक्टिस म्हणा, सगळं काही गोष्टी ज्या आहेत, माइंडसेट म्हणा, सगळ्या गोष्टी प्रॉपर ठिकाणी आहेत असं समजा. जर काही चुकत असेल तर कुठंतरी लक्ष नसतं, गडबडीमध्ये काहीतरी राहिलेलं असतं. सो ते पण पहा, म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. बघा काय म्हणलंय, 8 पर्सन्स आहेत म्हणलंय, PQRST सिरियल नाहीत, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जॉईन इन अ कंपनी ऑन सेम डेट ऑफ 7 डिफरंट इयर्स. आता 7 डिफरंट इयर्स मध्ये आहेत म्हटल्यानंतर कधी कधी तुम्ही घेणार कुठून, 67 पासून. 67 जो काही सगळ्यात मोठा आहे त्याच्यापासून सुरू करायचं. सिंपल. मग बघा आता 67 ला आपण घेतलं 1967 असं समजू, पुन्हा 77, पुन्हा 79, पुन्हा 84, देन आहे 88, देन आहे 91, 93 अँड 96. ठीक आहे. आय होप समजत असेल. ठीक. ओके. ठीक है, 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 ठीक है. समज में आना चाहिए ममता गुरु. हे इयर साठी म्हणजे त्याचा बेस इयर जो असतो ना त्याच्यापासून त्याला घ्यायचं असतं. ठीक आहे. मग आपण हे केलं. फिर हा आता बेस इयर काय दिले त्यानं बघा इथं, विथ रिस्पेक्ट टू 2022. आता 2022 ला बेस इयर म्हणून आपल्याला ते गोष्टी करायच्या. ठीक आहे. मग सुरू करताना कुठून करायचं, सगळ्यात मोठा प्रश्न. आता इथं 96 आहे, मग बेस इयर काढण्यासाठी हे 4 आणि हे 22 किती झाले, 26. मग हे झाला 96 ला जर कोण असेल तर आता 26 चा असेल तो. ठीक आहे. सिंपल. म्हणजे 2022 ला 26 चा असेल तो. हा ठीक आहे. देन आहे आता ह्याच्यात मध्ये 3चा गॅप आहे, मग 3 वर्ष वाढवायचं. मग हा 29 झाला, मग इथं 2 वर्ष वाढवायचं, मग इथं झालं 31, इथं झालं 31, मग परत इथं 3 वाढवलं, इथं झालं 34, परत इथं 4 वाढवलं, इथं 38. सिंपल असं असतं ते. ठीक आहे. इथं 43, इथं आहे 2 45 आणि इथं आहे 10 55. सिंपल. हे असं असतं. ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल. इयर काय म्हणजे हे जे आहेत हे तुमचे झाले, म्हणजे आताच त्यांचं एज, म्हणजे आता 2022 ला जर कोणी 1967 ला जन्मला असेल तो असेल 55 वर्षाचा. सिंपल. ठीक. आता बघा काय म्हणलंय, आर जॉईन 5 इयर्स बिफोर इयर्स. आर जॉईन बिफोर इयर्स 5 इयर्स. ठीक आहे. 5 इयर बिफोर इयर्स म्हणल्यानंतर 5 इयर बिफोर इयर्स म्हणल्यानंतर मला सांगा 26 आणि 5 31, 29 आणि 5 34, 31 5 36 आहे का नाही. म्हणजे 2 कंडिशन तर आहेत, 34 आणि 5 39 नाही, 38 आणि 5 43. 3 कंडिशन भेटल्या, 43 आणि 5 48, 45 आणि 5 50. 3 कंडिशन आहेत. ठीक आहे. ओके असू द्या. 3 पर्सन्स आहेत म्हणले आर आणि क्यू मध्ये. आर आणि क्यू मध्ये 1 2 3 तिघ जण आहेत. ओके. हा. नेक्स्ट आहे 1 पर्सन जॉईन बिटवीन क्यू अँड टी. आता क्यू आणि टी मध्ये 1 जण आहे. ओके. नेक्स्ट आहे द डिफरन्स बिटवीन टी आणि एस. टी अँड एस चा जो डिफरन्स आहे इज सेम ॲज द डिफरन्स बिटवीन एक्सपिरियन्स ऑफ व्ही अँड यू. म्हणजे तेवढाच जो काही एक्सपिरियन्स आहे हा व्ही अँड यूचा आहे. ठीक आहे. एक्सपिरियन्स ऑफ यू इज नॉट अ प्राईम नंबर. म्हणजे यूचा जो काही एक्सपिरियन्स आहे म्हणा, एज आता जे 2022 ला, ते प्राईम नंबरची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. यू इज नॉट इक्वल टू प्राईम. ठीक. ऑब्विसली. ठीक आहे. एक्सपिरियन्स म्हणजे त्यांचं एज इन सेन्स. ठीक आहे. डब्ल्यू जॉईन आफ्टर पी. डब्ल्यू जो आहे हा पीच्या नंतर आहे. ठीक. असू द्या. द सम ऑफ पी अँड डब्ल्यू इज नॉट 63. पी प्लस डब्ल्यू इज नॉट इक्वल टू 63. ठीक आहे. ही कंडिशन आहे. आता करायचं तर करायचं कुठून सुरू, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. काय वाटतं तुम्हाला, कुठून सुरू केलं पाहिजे? कुठून सुरू केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे
तर आपल्याला डायरेक्टली इथं सगळ्यात खाली एक कंडिशन दिलेली आहे की आता एस आणि आर मध्ये आर जो आहे हा 5 वर्ष म्हणजे अगोदर जॉईन झालेला आहे, म्हणजे आर ऑब्विसली मोठाच असणार आहे त्याच्या एक्सपिरियन्सच्या थ्रू. ठीक आहे. मग आर जर 5 वर्ष अगोदर जॉईन झाला असेल, मग ही पहिली कंडिशन अशी होती. 2-3 कंडिशन होतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आपण मस्तपैकी पेन बदलू. ठीक आहे. आता ही कंडिशन झाली असं समजा. ठीक आहे. ही झाली कंडिशन. आता आर आणि क्यू मध्ये परत 3 जण आहेत. आर आणि क्यू मध्ये 3 जण आहेत. 1, 2, 3. इथं समजा क्यू आला. परत ही कंडिशन झाली. परत इथं आहे क्यू आणि टी मध्ये 1 जण आहे. मग टी कुठे येणार? इथे येणार. टी कुठे येणार? इथे येणार. ठीक आहे. ही सिंपल कंडिशन. ओके. परत इथे एक कंडिशन आहे बघा. टी आणि एस मध्ये जेवढे आहेत तेवढे व्ही आणि यू मध्ये आहेत. व्ही आणि यू मध्ये आहेत. व्ही ची कंडिशन आपल्याला माहिती आहे का नाही? मग व्हीचं घ्यायचं कुठं आपण? सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे. व्ही घ्यायचं कुठं? ठीक आहे. आपल्याला दिलंय त्यानं. हा आता टी आणि एस मध्ये सगळ्यात महत्वाचं किती काढायचं? 1, 2, 3. 3 जण आहेत. टी आणि एस मध्ये 3 जण आहेत. ठीक आहे. मग मला सांगा व्ही आणि यू मध्ये पण 3 जण पाहिजे. व्ही आणि यू मध्ये पण 3 जण पाहिजे. व्ही आणि यू मध्ये पण 3 जण पाहिजे. 1, 2, 3. ठीक आहे. 3 जण आहेत. द एक्सपिरियन्स ऑफ यू अँड डब्ल्यू इज नॉट 63. म्हणजे प्राईम नंबर नाही. यू इज नॉट द एक्सपिरियन्स ऑफ इज नॉट प्राईम नंबर. द एक्सपिरियन्स इज ठीक आहे. ठीक आहे. असू द्या. दोन ठिकाणी जो काही आहे हा मला सांगा 1, 2, 3. इथं टी आणि यू टी आणि दोन्ही प्राईम नंबर आहेत 29 आणि 43. ठीक आहे. सो म्हणून मला सांगा इथे एक तर व्ही ऑर यू इथे येते, ऑर व्ही ऑर यू तिथे एकदा येते, ऑर व्ही ऑर यू इथे येते. ठीक आहे. म्हणजे 2 कंडिशन आहेत. कारण टी आणि एस मध्ये जर 3 जण असतील तर मग व्ही 1, 2, 3. व्ही आणि यू मध्ये पण 3 जण आहेत. आणि त्यानं म्हटले चा जो एक्सपिरियन्स आहे प्राईम नंबर नाही. मग हा 55 पण प्राईम नाही ना, जो काही 34 आहे तो पण प्राईम नाही. ठीक आहे. सिंपल. हा आता मला सांगा 63. हा आता पीच्या नंतर डब्ल्यू आहे. पीच्या नंतर डब्ल्यू आहे म्हटल्यानंतर पीला एकच जागा इथं, पीच्या नंतर डब्ल्यू म्हटल्यानंतर 29 ला डब्ल्यू आहे. मग यांचे दोघांची ऍडिशन ही 63 येते का ती पाहायचं आहे आपल्याला. मग पी प्लस डब्ल्यू म्हणजे 43 प्लस जो काही 29 आहे येत नाही. 9, 3, 12, 2 चला ही एक 72 येते. 63 पेक्षा जास्त असते. ठीक आहे. ओके. सो ही कंडिशन अशी आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये 1 पर्सन आर जॉईन 5 years बिफोर यस म्हटल्यानंतर आर 26 आणि 5 31 बरोबर आहे. ओनली 3 पर्सन आर आणि क्यू 1, 2, 3 बरोबर आहे. 1 पर्सन जॉईन बिटवीन क्यू अँड टी बरोबर आहे. द डिफरन्स बिटवीन टी अँड एस. ओके. याच्यावरून तुम्हाला समजेल. सॉरी एजचा डिफरन्स विचारायचा ना. सॉरी एजचा डिफरन्स विचारले म्हणजे 38 मधून हे गेले 12. तरीच म्हटलं दोघांचं हे कसं काय आलं नाही. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. समजलं. एजचा डिफरन्स विचारायचा ना. सॉरी म्हणजे व्ही आणि यू इथे येणार नाही. टी आणि एस मधला जो काही डिफरन्स आहे टी आणि एस चा डिफरन्स काय 12 वर्षाचा आहे. ठीक आहे. मग व्ही आणि यू मध्ये पण 12 वर्षाचा डिफरन्स पाहिजे. आता 12 वर्षाचा डिफरन्स म्हणल्यानंतर कुठे येणार हो? 12 इथं पण येत नाही. 1 येते 12, 36 इथं 38 येणार. मग 12 मध्ये 55. हा हीच कंडिशन येणार. इथं येणार टी, इथं येणार सॉरी टी नाही यू, इथं येणार व्ही आणि इथं येणार यू. तिथं का आला? कारण यू जो आहे हा प्राईम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ही कंडिशन रॉंग होणार कारण इथं म्हणले पीच्या नंतर डब्ल्यू आहे. पीच्या नंतर डब्ल्यू म्हणल्यानंतर ही पझल तर बसलं, पण ही जी शेवटची कंडिशन आहे पी आणि डब्ल्यू हे 63 एजचे नाहीत म्हणजे दोघांचे ऍडिशन. तर 34 आणि 29 हे दोन्ही मिळून होतात 63. आय होप तुम्हाला समजलं असेल. याचं सोल्युशन कुठं कळतं तुम्हाला? शेवटच्या सोल्युशन जे शेवटी तुम्ही येताल तेव्हा तुम्हाला कळतं चुकीचं आहे का बरोबर. ठीक आहे. ही कंडिशन अशी आहे. ठीक. आता परत मग आपण दुसरी कंडिशन एक होती. आता जो काही एस आणि आरचा डिफरन्स आहे हा 5 वर्षाचा म्हटल्यानंतर इथे 29 आणि 5 34. मग 2 कंडिशन आहेत. इथं आर येणार, इथे एस येणार. ठीक आहे. आता आर आणि क्यू मध्ये 3 जण आहेत म्हटल्यानंतर क्यू कुठे येणार? इथे येणार. क्यू कुठे येणार? इथे येणार. ठीक आहे. परत ती एक कंडिशन आहे क्यू आणि टी मध्ये 1 जण आहे. क्यू आणि टी मध्ये 1 जण आहे. हे सिंपल समजलं तुम्हाला? ओके. मस्त. आता परत टी आणि एसचा जो काही डिफरन्स आहे 43 आणि इथे हे बघा. आता बघा हे 43 आहे टी आणि हे आहे 29. टी मायनस एस 13 मधून 4 आणि 1 14 वर्षाचा डिफरन्स आहे. ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल. मग व्ही आणि यू चा पण डिफरन्स कितीचा पाहिजे? 14 वर्षाचा पाहिजे. व्ही आणि यू चा पण डिफरन्स कितीचा पाहिजे? 14 वर्षाचा. मग मला सांगा इथे 31 आहे, इथे 45 आहे. 31 प्लस 14 किती? 45. मग यू हा प्राईम नंबरला नाही म्हटल्यानंतर यू हा 45 ला येणार आणि इथं कोण येणार? मग उरला काय? व्ही येणार. मग इथं पी येणार
आणि इथे येणार डब्ल्यू. सो ही जी कंडिशन आहे ही रॉंग, ही राईट. पी आणि डब्ल्यू ची ऍडिशन बघा, पी आहे 38, डब्ल्यू आहे 26, 8 आणि 7 14 4 त्याला 1 6 64 येते, म्हणजे 63 येते का नाही. सिंपल. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं असतं ते. ठीक आहे. हा, याच्यावर क्वेश्चन बघा. व्ही जॉईन हाऊ मेनी इयर्स बिफोर डब्ल्यू. हाऊ मेनी इयर्स बिफोर डब्ल्यू. व्ही आणि डब्ल्यू चा डिफरन्स बघा काय आहे. मग आता 31 आणि इथं 26, 5 वर्ष बिफोर हा एक ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. म्हणजे 5 इयर्स बिफोर. व्ही जो आहे हा 5 इयर बिफोर डब्ल्यू आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोठा आहे, वाचून घ्या. आता बघा, क्यू आणि पी. क्यू आणि पी चा डिफरन्स काय आहे. इथे 55 आहे, इथं आहे 55. एक मिनिट, इथं 55. क्यू आणि पी चा डिफरन्स जो आहे 38 आणि इथं आहे 38. 15 7 आणि एक इथं 17चा डिफरन्स आहे. ठीक आहे. मग क्यू आणि पी चा डिफरन्स जर 17चा असेल, इथं जर 17चा असेल, तर त्यांना म्हणा डिफरन्स बिटवीन कुणाकुणामध्ये तेवढ्याच वर्षाचा डिफरन्स आहे. मग आपल्याला घ्यायचं म्हणजे कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये ते. आता इथे एस आणि टी मध्ये आपल्याला 17 वर्षाचा पाहिजे, और यू आणि जो काही 1991 मध्ये आहे त्यांच्यामध्ये 17 वर्षाचा डिफरन्स पाहिजे. 96 आणि टी मध्ये 17चा डिफरन्स आहे का. आर आणि डब्ल्यू मध्ये आहे का 17 वर्षाचा. और व्ही अँड द वन हु इमिजिएट बिफोर पी याचा डिफरन्स 17 वर्षाचा आहे, हा बघायचा आहे. मग याच्यामध्ये एलिमिनेट करण्यासाठी आता डायरेक्ट काय दिले आपल्याला, एस आणि टी आणि आर आणि डब्ल्यू हे बघून घ्यायचं पहिल्यांदा होते का. एस आणि टी आणि आर आणि डब्ल्यू चा 17 वर्षाचा डिफरन्स आहे का बघा. एस आणि टी, इथे एस आहे इथे टी आहे नाही, यांचा डिफरन्स तर 14 वर्षाचा येतो. ठीक आहे. एस आणि टी आणि पुन्हा काय आर आणि डब्ल्यू. आर डब्ल्यू मला सांगा, इथं डब्ल्यू आहे आणि इथं परत इथं आर आहे. 34 आणि हे किती, 14 मधून 8 गेले, नाही 8 वर्षाचा डिफरन्स आहे, 17 वर्षाचा नाही. परत आहे यू आणि 1991. यू आणि 1991 ला कोण आहे, 1991 इथं आहे. आणि परत यू कुठं इथं आहे 77 ला. मग मला सांगा 5 मधून 4 आणि 4 मधून 1 नाही, 14 वर्षाचा आहे. परत आहे 96 आणि टी. आता 1996 ला कोण आहे, हा 1996 ला आणि इथं हे टी. मग मला सांगा 17 वर्षाचा आहे का आहे. आता 43 मायनस 26 इज इक्वल टू 17. 13 मधून 6 गेले 7 आणि 1 17. ठीक आहे. सो आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर थर्ड इज राईट आन्सर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. इथे येणार मग 1996 अँड टी. ठीक आहे. आय होप समजत असेल तुम्हाला. ठीक. नेक्स्ट बघा, 10 फ्लाइट्स आहेत म्हटलं. 10 फ्लाइट्स आता लँडेड एअरपोर्ट वन आफ्टर द अदर, म्हणजे एकानंतर एक. रँकिंग बेस बद्दल आहे. सिंपल. ठीक. आपण घ्यायचं समजा इथं 10 घेतलं, इथं 9 घेतलं, इथं 8 घेतलं, इथं 7 घेतलं, इथं 6 5 4 3 2 आणि 1. सिंपल. ठीक. अतिउत्तम. एकच नंबर. चला 6 5 4 और 3 और 2 आणि 1 हे एवढे जण आहेत असं आहे त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना काही आवडते का, नाही. ठीक आहे. म्हणजे कुठं लँड केलं ते दिलं नाही, म्हणजे डायरेक्टली 10 पर्सन आहे. सिंपल. ठीक. आता मला सांगा 2 पर्सन्स आहेत म्हणले आय आणि एन मध्ये. आय आणि एन मध्ये 2 जण आहेत, 1 2 2 जण आहेत. सिंपल. ठीक. एन विच लँडेड 2 फ्लाइट्स बिफोर ओ, म्हणजे एन जो आहे हा 2 फ्लाइट्स बिफोर ओ म्हणल्यानंतर ही कंडिशन अशी होणार. ठीक. सिंपल. ओनली 1 फ्लाइट लँडेड बिटवीन आय आणि एच. आता आय आणि एच मध्ये फक्त एक फ्लाइट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. एच बिफोर आय असं आहे. मग इथं उलट होणार. इथं वर जो आहे हा एच येणार, खाली येणार आय. ठीक आहे. मग इथे येणार एच आणि इथे येणार आय, कारण एच इज लँडेड बिफोर आय असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. नेक्स्ट आहे बघा, मला सांगा ॲज मेनी बिफोर एच. बिफोर एच जेवढे आहेत तेवढेच आहेत आफ्टर ओ. आफ्टर ओ तेवढेच आहेत. याच्यावरून काहीतरी कन्क्लुजन कळेल का आपल्याला. एचच्या अगोदर जेवढे आहेत तेवढेच एच आणि आय आणि एन मध्ये समजा 2 जण म्हटले, ओच्या वर 2 जण म्हटल्यानंतर खाली येणार का नाही. थांबा बरं बघू आपण. समजा इथं थांबा, आपण नंतर बघू आपण. ठीक आहे. त्याला नंतर बघू, इसको नंतर देखेंगे. ठीक. हे झालं. मग नेक्स्ट आहे फ्लाइट एम इमिजिएटली बिफोर जे. एम जो आहे हा इमिजिएटली बिफोर जे आहे म्हणले. सिंपल. ठीक. जे विच लँडेड आफ्टर आय. जे जो आहे हा आयच्या नंतर आहे असं कसं काय. एम इमिजिएटली बिफोर जे. जे विच इज आफ्टर आय. बरोबर आहे. द नंबर ऑफ पर्सन्स आय आणि एम. आता
आय अँड एम मध्ये जेवढे आहेत इज टू लेस, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन कमी आहेत कुणापेक्षा, एम आणि के पेक्षा. एम आणि के पेक्षा दोन आय आणि एम मध्ये कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, असू द्या. ज्याची त्याची श्रद्धा, ज्याची त्याची नाही, श्रद्धा ज्याची आहे त्याचीच असू द्या, पण याच्यामध्ये ठीक आहे, इच्छा ठीक. क्यू आफ्टर के, क्यू जो आहे हा केच्या नंतर आहे. क्यू जो आहे केच्या नंतर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. के विच लँडेड आफ्टर एल, के जो आहे हा एलच्या नंतर आहे म्हणल्यानंतर ही कंडिशन अशी होणार. पी इज नॉट लँडेड आफ्टर एल म्हणल्यानंतर मला सांगा पी हा एलच्या नंतर नाही, मग पी कुठे लँड झाला असेल, पी एलच्या बिफोर लँड झाला, तर मग ही कंडिशन कशी होणार, अशी होणार. सिंपल. ओके, आता बघू आपण कंडिशन कशी होणार. ठीक आहे, सुरू करायचं तर करायचं कुठून, सगळ्यात माझं डायरेक्ट कंडिशन कोणती दिली नाही. पण मला असं वाटतंय, बघू, एच आय 1 2 एन नाही, थांबा, ओ समजा एच इथे घेतलं, ओ आणि एन मध्ये दोघ जण घेतलं समजा. आय आणि एच मध्ये किती आहेत, दोघ जण आहेत, पण आय आणि एन मध्ये दोघ जण पाहिजे ना. आय सॉरी, आय इथं आय इथे, बरोबर. ही कंडिशन ऑन. ठीक आहे, सांगतो तुम्हाला कसं केलो मी, सांगतो कसं केलो. हे होऊ शकते असं आपलं वाटतंय. हा, काय झालं, ठीक. हा, मी तर काय केलो, पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं ज्या कंडिशन पासून जास्त कंडिशन आहे त्याला पहिल्यांदा घ्यायचं. मग इथं आय आणि एच पासून फिक्स आहे, एच हा आयच्या बिफोर आहे. मग इथं मी दुसरीकडे लक्ष दिलं की एचच्या अगोदर जेवढे आहेत तेवढे ओच्या नंतर आहेत, आणि ओ आणि एनची ही कंडिशन इथं लिंक आहे त्याच्यासोबत परत. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, मी सांगू तुम्हाला की एचच्या अगोदर जेवढे आहेत, मग मी इथं पहिल्यांदा एचच्या अगोदर जेवढे आहेत ते बसून घेतलं. एचच्या अगोदर समजा कोण, मग समजा इथं ओ घेतलं, मग ओ आणि एन मध्ये जेवढे आहेत तेवढे ओ आणि एनच्या अगोदर घेतलं. मग एन आणि आय मध्ये बसलं, एन आणि आय मध्ये दोघ जण बसत होते, पण आय आणि एच मध्ये दोघ जण बसणार झाले, म्हणून तिथून काढलं. मग एच आणि ओला परत आता एक पहिल्यांदा एचच्या अगोदर एक जण घेतला, मग तेवढंच ओच्या नंतर एक जण घेतला, म्हणजे दोन कंडिशन तुमच्या एकत्र व्हायला लागल्या त्या, म्हणून ती कंडिशन घेतली. ठीक आहे, मग आता इथं बघा, ओच्या अगोदर एक सोडून एन येत आहे ही कंडिशन. मग परत ही कंडिशन तर झाली. आता आयच्या अगोदर एच आहे, पण थांबा, आयच्या अगोदर एक सोडून एच आहे म्हटल्यानंतर आयचं इथं आय येणार, एक सोडून एच आला. मग परत बघा, एक आणि दोन, दोन सोडून एन, आय आणि एन मध्ये दोघ जण आहेत, ती पण कंडिशन झाली. म्हणजे तिन्ही चारही कंडिशन एका एन आणि ओच्या कंडिशन मुळे सॅटिस्फाय झाली, या कंडिशन मुळे. ठीक. परत बघा, आता मला सांगा इथं काय म्हणले, आयच्या नंतर जे आहे, आयच्या नंतर जे आहे, बरोबर आहे, पण जेच्या इमिजिएट बिफोर एम आहे, जेच्या इमिजिएट बिफोर एम आहे म्हटल्यानंतर मला सांगा लगातार दोन ठिकाणं असे इमिजिएट बिफोरचे कुठं रिकामे आहेत का, आयच्या नंतर आहेत का, बघा, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. मग उरला काय, इथं एम येणार, इथं येणार जे, म्हणजे जेच्या इमिजिएट बिफोर एम आणि आयच्या नंतर जे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय. सो हे पण झालं, हे पण झालं. उरलं काय हे सगळं बघण्यासाठी इथं एक कंडिशन आहे, पी एल के क्यू. आता इथं येणार पी, त्याच्यानंतर येणार एल, त्याच्यानंतर येणार एल, त्याच्यानंतर येणार के, त्याच्यानंतर येणार क्यू. हे झालं पझल सॉल्व्ह सगळं असं तुम्हाला वाटत, पण इकडे एक शेवटची कंडिशन आहे की आय आणि एम मध्ये जेवढे आहेत हे दोन कमी आहेत कोणापेक्षा, एम आणि के पेक्षा. मग आय आणि एम मध्ये बघा किती आहेत, आय आणि एम मध्ये कोणच नाही, म्हणजे शून्य, म्हणजे शून्य, म्हणजे शून्य. आता मग शून्य म्हणल्यानंतर एम आणि के मध्ये किती पाहिजे, आता इथं दोन आहेत म्हटल्यानंतर दोन मधून किती गेल्यानंतर शून्य उरतो, दोन मधून दोन गेल्यानंतर शून्य उरतो. एवढ्या बेसिक पासून कोण सांगत नाही, पण वेळ आली. ठीक आहे, आता एम आणि के मध्ये दोघ जण पाहिजे, मग इथं एक, इथं दोन, दोघ जण आहेत का, आहेत, म्हणून ही कंडिशन सॅटिस्फाय. मगच पुढे जायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. सिंपल. ओके, क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग फ्लाइट लँडेड इमिजिएट आफ्टर जे. आता जेच्या इमिजिएट आफ्टर कोण लँड केले असं त्यांचं म्हणणं आहे. मग जेच्या इमिजिएट आफ्टर कोण आहे बघा, जेच्या इमिजिएट आफ्टर एन नाही आहे का ऑप्शन मध्ये, काहीच नाही ऑप्शन मध्ये नाही. पण शेवटून काहीतरी आहे, द वन विच इज फोर्थ फ्रॉम लास्ट म्हणल्यानंतर बघा, एन आहे म्हणल्यानंतर हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ, बरोबर आहे. ऑप्शन नंबर फोर्थ इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे शेवटून म्हणजे खालून 4 नंबरला आहे तो, असं बघायचं.
परत बघा, हाऊ मेनी फ्लाइट्स आर बिटवीन एल आणि के. आता एल आणि के मध्ये किती फ्लाइट्स आहेत बघा, सगळ्यात महत्वाचं एल आणि के. इथं के आहे आणि इथं आहे एल. मग 1 2 3 4 फ्लाइट्स आहेत. सिंपल. ठीक. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3. म्हणजेच काय, 4 फ्लाइट्स आहेत त्यांच्यामध्ये. ठीक. सो आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक. काय 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 विषय, काय नाही. ठीक आहे. तर बघा मग काय म्हणले, 8 पर्सन्स आहेत, 2 पॅरल रो मध्ये आहेत, फेसिंग टुवर्ड्स इच अदर आहेत म्हणलंय. ठीक आहे. बघा 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 दिस इज फॉर होमवर्क. म्हणजे हे प्रश्न जो काही हा पझल आहे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. असं नाही की मी इथं करू शकत नाही, पण तुम्हाला घरी प्रॅक्टिससाठी काहीतरी दिलं पाहिजे ना, म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करून पाहिला. मग हे होमवर्कसाठी याच्यावरती हा क्वेश्चन आहे, हु ऑन द फॉलोइंग लोटस आणि हाऊ मेनी पर्सन्स आर के अँड द लिव्हेंडर. ठीक आहे. जर टाइम उरला तर मी पण लगेच घेऊन टाक, तुम्हाला वेळ म्हणजे हे टेन्शन नाही. ठीक. आता बघा काय म्हणले, ओनली फ्यू विनस आर मून. ओनली फ्यू विनस आर मून. ठीक आहे. ही कंडिशन अशी होणार. ठीक. ऑल जेमिनाय आर इयर, हे जाऊ द्या. हा इथे आहे ऑल विनस आर लिओ. लिओ 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 ऑल विनस आर लिओ, म्हणजे लिओ इथे येणार. ठीक. परत आहे ओनली फ्यू जेमिनाय इज मून. ओनली फ्यू जेमिनाय इज मून, म्हणजे ओनली फ्यू जेमिनाय इज मून. ठीक आहे. ही पण कंडिशन उरली काय, इथं आहे ऑल जेमिनाय इज अरीज. अरीज अरीज आय थिंक अरीज. ठीक आहे. ही कंडिशन अशी आहे. आता मला सांगा, इथं ऑल लिओ कॅन बी मून. ऑल लिओ कॅन बी मून होऊ शकतं का? ऑल लिओ कॅन बी मून. तुम्ही म्हणचाल होऊ शकतं. कारण एल तुम्ही म्हणचाल असं म्हणतो मी नाही म्हणत. लिओ आणि एम मध्ये काहीच नाही. नोचं असं म्हणजे नाही असं काहीच नाही. म्हणून म्हणताल इथं एकतर विचारले त्यांना पॉसिबिलिटी कॅन बी मून. मग तुम्ही म्हणताल होऊ शकतं. नोचं काही चिन्ह नाही. पण त्यानं काय म्हणलंय पहिल्या कंडिशन मध्ये, ओनली फ्यू विनस आर मून, म्हणजे फक्त काही विनस हे मून आहे. फक्त काही विनस हे मून आहे. मग मला सांगा, आता ही एवढे फक्त एवढे जे आहेत विनस हे मून आहेत. मग मला सांगा, हे उरलेली जी विनस आहेत, मग या विनस मध्ये लिओ पण आहेत ना, मग हे लिओ ह्या मून मध्ये जातील का? नाही. म्हणून ही कंडिशन काय, रॉंग. अजून ह्याच्यापेक्षा बेसिक कसं सांगायचं आपण पुढे ठरवू. ठीक आहे. मग परत बघा, सम एरीज इज नॉट मून. सम एरीज इज नॉट मून डायरेक्ट विचारलंय. सो नाही, म्हणून डायरेक्ट म्हणायचं नाही म्हणून. सो दिस इज बरोबर. सो आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. सम एरीज इज नॉट मून इज अ पॉसिबिलिटी असं जर विचारलं असतं तर तसं म्हणायचं बाबा असं काही नाही, होऊ शकतात. ठीक. ओके. परत बघा आता, परत बघा काय म्हणले, ओनली फ्यू स्टील आर ऑइल. ओनली फ्यू स्टील आर ऑइल. ठीक. ऑल ऑइल आर कोल. ऑल ऑइल आर कोल. ठीक आहे. ऑल ऑइल आर कोल. ठीक आहे. नो प्लास्टिक इज स्टील. नो प्लास्टिक इज स्टील म्हणल्यानंतर इथं स्टील आहे, इथं प्लास्टिक येणार. मग ठीक आहे. आता ओनली फ्यू कोल. कोल हा, अरे बाप, इथं गेम बघा. इथं कोल दिलंय आणि इथं कोल्स दिलंय. शाबास शाबास, एवढंच काम आहे आम्हाला. आता कोल इथं आहे. ओनली फ्यू कोल्स आर प्लास्टिक. ओनली फ्यू कोल्स आर प्लास्टिक. ठीक. शाबास. कोल्स आर प्लास्टिक, ही कंडिशन अशी. ओके. आता मला सांगा, सम ऑल ऑइल्स आर. ठीक आहे. ठीक आहे. ओके. काय नाही. हे सिंग्युलर प्लुरल ह्याच्यासोबत गेम खेळाय, ग्रामर खेळायला आपल्यासोबत. ओनली फ्यू कोल्स म्हणजे फक्त काही, हे प्लुरल होणार ना, फक्त काही प्लास्टिक आहेत असं त्यांचं म्हणणं. कम ऑन असं होऊ शकत नाही. हा होणार की इकडे, म्हणजे फक्त एवढे समजा याच्यातले एवढे जे आहेत हे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. असू द्या. सम ऑइल आर नॉट प्लास्टिक. सम ऑइल आर नॉट प्लास्टिक बरोबर आहे. कारण हे जे आहेत थोडेफार हे प्लास्टिक मध्ये जाऊ शकत नाहीत ऑइल, म्हणून हे बरोबर. ऑल स्टील कॅन बी कोल. ऑल स्टील कॅन बी कोल. हा होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. हीच कंडिशन कशी होणार, ही हे स्टील, हे ओनली फ्यू ऑइल. हे जी टोटल ऑइल आहेत हे असं होऊ शकतं कोल. COAL कोल. ठीक आहे. म्हणून ऑल स्टील कॅन बी कोल. सो दिस इज बरोबर. मग याचा आन्सर काय, बोथ 1 and 2 फॉलो. ठीक. आई होप समजे होंगे, आपको समजे होंगे. ठीक आहे. हा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. आता बघा 9 पर्सन्स आहेत म्हणले. 9 पर्सन्स आहेत. सिंपल आहे. 9 पर्सन्स आहेत.
आणि त्यांचं डिफरंट डेजिग्नेशन आहेत बट नॉट नेसेसरली इन सेम ऑर्डर. म्हणजे 9 जणांचं डेजिग्नेशन आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलंय, एमडी आहेत, ईडी आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सीजीएम आहेत, डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, डीजीएम आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि शेवटचं जे आहे क्लर्क आहे. वेर एमडी इज सिनियर मोस्ट, म्हणजे जे काही मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते सगळ्यात मोठं आहे त्यांचं म्हणणं आहे. ठीक, ओके. मग आपण घेऊ असं, इथं समजा एमडी आले, इथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर येणार, मग इथं सीजीएम येणार, इथं डेप्युटी जनरल मॅनेजर येणार, इथं परत इथं हे वाचतो मी एजीएम वगैरे. ठीक आहे. मग इथे येणार एजीएम, ठीक. इथे येणार चीफ मॅनेजर. तुम्ही जेव्हा ऑफिसर म्हणून लागता या सगळ्या पोस्टच्या खालून तुम्ही जाऊ शकता, फक्त एज तुमचं कमीत कमी पाहिजे, म्हणजे एवढ्या तुम्ही वर जाऊ शकता प्रमोशन घेऊन. ठीक आहे. चीफ मॅनेजर आला, पुन्हा सिनियर मॅनेजर आला, ठीक आहे, पुन्हा मॅनेजर साहेब आले आणि पुन्हा आले क्लर्क. ठीक आहे. ओके. ठीक. हा, मग बघा आता हे 1 आहे, हा 2 आहेत, हे 3, हे 4, हे 5, हे 6, ये 7, ये 8 और ये 9. ठीक. ओके 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 ओकेच ओके मध्येच. ओके. हा, आता बघ मला, ई इज सिनियर टू द वन हु इज डीजीएम. म्हणजे ई जे आहेत हे डीजीएमच्या वर आहेत, डीजीएमच्या वर आहेत. ठीक आहे. म्हणजे ई हे इथे येत नाही, त्यांच्या खाली पण येत नाही. ठीक आहे. हेच कंडिशन. ओनली 2 पर्सन्स आर बिटवीन ई अँड एफ. ठीक आहे. असं येणार. एच इज 2 पर्सन्स ज्युनियर टू एच. एच इज 2 पर्सन ज्युनियर टू एफ म्हटल्यानंतर ही कंडिशन अशी होणार, दोघांमध्ये 1 जण येणार. ठीक आहे. द नंबर ऑफ पर्सन्स सिनियर टू एच, द नंबर ऑफ पर्सन्स सिनियर टू एच इज 1 मोर, म्हणजे 1 जास्त आहे कुणापेक्षा, ज्युनियर टू ए असे येणार. ठीक. ओनली 1 पर्सन इज बिटवीन ए अँड सी. आता ए अँड सी मध्ये फक्त, अरे काय करतो, ए अँड सी मध्ये 1 जण आहे. ठीक. डी इज 2 पर्सन ज्युनियर टू सी, म्हणजे सी कंडिशन अशी होणार. ठीक आहे. ओके. आय सिनियर टू जी, आय जो आहे जीचा सिनियर आहे, जीचा सिनियर जो आहे, पण ज्युनियर आहे बीचा, म्हणजे ही कंडिशन अशी होणार. ठीक आहे. इथं मध्ये जायचं नाही आपण. ठीक आहे. हे दुसऱ्याच घर आहे. ठीक आहे. बी हु इज नॉट एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. बी जे आहेत हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नाहीत. सिंपल. ओके. आता करायचं कुठून सुरू, सगळ्यात मोठा प्रश्न. मग आपण करायचं, त्यांनी म्हटलं डीजीएमच्या वर आहेत. मग पहिली कंडिशन आपण घेते वेळी ना, आता आपल्याला माहित नाही, तीन कंडिशन होऊ शकतात, 1 2 3. मग घेते वेळी इथून घ्या, ई घ्या. आता ही कंडिशन झाली, समजा ही कंडिशन झाली. आता ई आणि एफ मध्ये दोघं जण आहेत. ई आणि एफ मध्ये मग 1 2 एफ इथे येणार, वर तर एफ येऊ शकत नाही. ठीक आहे. सिंपल. हा, आता इथे एक कंडिशन आहे, एफच्या 1 सोडून खाली एच आहे म्हटल्यानंतर 1 म्हणजे एच इथे येणार. ठीक आहे. एच इथे येणार. ठीक आहे. मला सांगा मग आता एचच्या वर 1 जास्त आहे कोणापेक्षा, एच्या खालीपेक्षा. मग बघा मला सांगा, एचच्या वर किती, 1 2 3 4 5 6 7. मला सांगा एच्या खाली किती पाहिजे हो, एच्या खाली किती पाहिजे, 6 जण पाहिजे ऍक्च्युली. मग 6 जण बघा कुठे येतात, इथे समजा ए घेतलं, 1 2 3 4 5 6. मग ईच्या जागी एला ठेवावं लागते. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होणार का, नाही. म्हणून ई हा सीजीएम हे नाही, चीफ जनरल मॅनेजर हा ई येऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून ही कंडिशन रॉंग. उरलं काय, ई जो आहे हा एकतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे और एमडी आहेत. मग ई ला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर घ्यायचं, एमडी घ्यायचं. ठीक आहे. आता परत ई आणि एफ मध्ये दोघं जण आहेत, समजा 1 2 एफ समजा इथे घेतलं आणि एफ इथे येणार. ठीक आहे. आता एफच्या 1 सोडून खाली एच आहे म्हटल्यानंतर एच इथे येणार आणि परत एच इथे येणार. ठीक आहे. आता मला सांगा एचच्या वर जेवढे आहेत किती आहेत, 1 2 3 4 5 6 6 जण आहेत. मग एच्या खाली किती जण पाहिजे, 5 जण पाहिजे. एच्या खाली बघा 5 जण म्हटल्यानंतर एला समजा इथे घेतलं, 1 2 3 4 5. बरोबर आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. ठीक आहे. मग मला सांगा आता परत ही कंडिशन, ए आणि सी मध्ये 1 जण आहे. मग ए आणि सी ला एकच कंडिशन आहे, सी तिथंच येणार. परत ही कंडिशन, सीच्या खाली 1 सोडून डी आहे, ही कंडिशन झाली. सीच्या खाली 1 सोडून डी म्हटल्यानंतर डी एकच इथे येणार. ठीक आहे. मग लास्टची उरलेली कंडिशन काय, बी आय जी, म्हणजे सगळ्यात वर बी येणार, त्याच्या खाली आय येणार आणि सगळ्यात खाली जी येणार, कारण उरले होते 1. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सो याच्यावरती क्वेश्चन काय विचारले बघा, इफ
ऑल द पर्सन आर अरेंज्ड अल्फाबेटिकल ऑर्डर, पण कुठून? सिनियर मोस्ट डेझिग्नेशन, फ्रॉम सिनियर मोस्ट डेझिग्नेशन. तर किती जण त्याच ठिकाणी अनचेंज आहेत म्हणते. मग बघा अल्फाबेटिकल म्हणल्यानंतर ए पासून सुरू करायचं सगळ्यात वरून. ठीक आहे, मग बघा ए पासून समजा सुरू केलं, ए येणार, इथं बी येणार, इथं सी येणार, इथं डी येणार, इथं ई, एफ, इथं जी, एच आणि आय. म्हणजे कोणच म्हणजे सेम सेम ठिकाणी येते का? नाही, म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणचे वेगळे आहेत, म्हणून आपला आन्सर काय? नो वन. नो वन इज, ठीक आहे, म्हणून अनचेंज पोझिशन. ठीक. सो पुढं काय? ट्रू, म्हणजे हे जे चार, 1 2 3 4 चार जी कंडिशन आहे त्याच्यामधलं कोणतं ट्रू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग बघा, डी इज 3 पर्सन ज्युनियर टू एच, म्हणजे डी आणि एच मध्ये दोघ जण पाहिजे आणि एचच्या 2 सोडून खाली डी पाहिजे. मग बघा, डी इथं आहे आणि एच इथं आहे, दोघांमध्ये दोघ जण आहेत का? नाही, सिंपल. म्हणून ही कंडिशन रॉंग, पहिली कंडिशन रॉंग, त्याला कट करून टाकायचं. ओनली 2 पर्सन सी आणि आय. आता सी आणि आय मध्ये बघा दोघ जण आहेत का? आहेत. सी आणि आय मध्ये दोघ जण आहेत. ठीक आहे, इथं बघा, आता इथं सी आहे, 1 2 2 सोडून आय आहे, सिंपल. मग ही कंडिशन काय झाली? बरोबर झाली. ठीक. नेक्स्ट आहे ई डेझिग्नेटेड ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, ही पण बरोबर आहे. ई जे आहेत हे ईडी आहेत का म्हणले? बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून ही पण कंडिशन काय होणार? बरोबर होणार. ठीक. परत काय म्हणले? जी इमिजिएट ज्युनियर टू जी. जी जो आहे हा डी च्या इमिजिएट खाली आहे का? आहे का? बघा, आहे. जी इज इमिजिएट ज्युनियर टू डी, बरोबर, म्हणून हे पण बरोबर. सो आपला आन्सर काय? 2 3 and 4 आहे का? आहे. 1 नंबर, ऑप्शन नंबर 2 3 and 4 इज करेक्ट. ठीक. सो दिस इज द फायनल क्वेश्चन ऑफ द डे. 29 डे आपलं लवकरच उद्या आता 30th डे येणार आहे, म्हणजे आपल्याला कम्प्लीट 1 मंथ कंटिन्युअसली हे होणार, आपली जी काही सिरीज आहे त्याचं, आणि हे सक्सेसफुली आपण जे काही 30 डेज आहेत, 30th डेज आपण कम्प्लीट करणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आय होप म्हणजे तुम्हाला ही जी सिरीज आहे ती आवडत असेल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या स्टडीमध्ये होत असेल आणि तो दिसून पण येत असेल. जर तुमचे काही सजेशन्स असतील हे पण सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला. ठीक आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन वगैरे भेटतं. सो आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ठीक आहे, सो चालतंय, मग भेटू नंतर जो काही 30th व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये. सो बाय.